नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, एक नवीन महिना सुरू होतोय 1 जुलै. 1 जुलै 2025 रोजीचं चालू घडामोडीचं सेशन आज आपण इथं बघणार आहोत. तुम्ही जर हे सेशन डेली करत असाल तर लेक्चर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि शेवटी आपण जे काही टेस्ट क्वेश्चन विचारतो त्यामधून तुमची करंट अफेअर्स त्याचबरोबर जीएसची तयारी होते, तर ती तुम्हाला तयारी कंटिन्यू करायची आहे. त्यासाठी टेस्ट क्वेश्चनचे उत्तर तुम्हाला द्यायचे आहे. ठीक आहे, तर तुम्हाला वाटत असेल की आपलं जीएस पण परफेक्ट व्हावं आणि करंट अफेअर्स पण त्याच्या जोडीला परफेक्ट व्हावं, तर तुम्ही टेस्ट क्वेश्चनचे आन्सर देणं गरजेचं आहे. जे आपण लिहितो ते आपल्या जास्त दिवस लक्षात राहतं, जे आपण बघतो तर त्याच्यापेक्षा निश्चितच लक्षात ठेवा. मग आपण जर बघितलं 1 जुलै 2025 रोजीचं करंट अफेअर्स आता आपण सुरू करूया. जून 2025 मध्ये भारतीय गुप्तचर संस्था रिसर्च अँड अनालिसिस विंग रॉचे नवीन प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर भारतीय गुप्तचर संघटना रॉ जे आहे तर त्याचे नवीन प्रमुख जे आहे ते पराग जैन बनले आहे. कोण बनलं आहे? पराग जैन. तर आपण जर बघितलं तर अत्यंत महत्वाची संस्था आहे रॉ. त्याचे नवीन अध्यक्ष जे आहे तर ते वरिष्ठ IPS अधिकारी आहे पराग जैन, लक्षात ठेवा. आपण जर बघितलं तर ते रॉचे प्रमुख रवी सिन्हा यांची जागा घेणार आहे. रवी सिन्हा 30 जून रोजी म्हणजे कालच निवृत्त झालेले आहे आणि आजपासून जर आपण बघितलं तर रॉचे नवीन अध्यक्ष असणारे पराग जैन. तर पराग जैन यांनी कोणाची जागा घेतली? रवी सिन्हा. रॉ जो आहे तर त्याची स्थापना 21 सप्टेंबर 1968 मध्ये करण्यात आली होती. नवी दिल्ली येथे मुख्यालय आहे. रॉचा फुल फॉर्म आहे रिसर्च अँड अनालिसिस विंग. पुढे जाऊया, महत्वाच्या संस्था आणि त्यांचे अध्यक्ष बघूया. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे नवीन आपण जर बघितलं तर डेप्युटी गव्हर्नर आहे पूनम गुप्ता. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या कार्यकारी संचालक आहे सोहनी राजोला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खासगी सचिव आहे निधी तिवारी. यांचे 3 सचिव आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं 3 सचिव आहे. पी के मिश्रा, त्याचबरोबर जर बघितलं शक्तिकांत दास हे दुसरे सचिव आहे. पी के मिश्रा हे पहिले सचिव आहे आणि निधी तिवारी या खासगी सचिव आहे. पुढे जाऊया, इंडियन बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष आहे छल्ला श्रीनिवासलू शेट्टी. पहिल्या महिला कायदा सचिव आहे अंजू राठी राणा. कार्यकारी संचालक RBI मध्ये ते आहे अजित रत्नाकर जोशी. RBI ची स्थापना जी आहे तर ती RBI ऍक्ट 1934 नुसार करण्यात आलेली आहे. कधी झाली? तर 1 एप्रिल 1935 ला RBI ची स्थापना झालेली आहे. RBI भारत सरकारच्या मालकीची कधी बनली? तर 1948च्या राष्ट्रीयकरणाच्या कायद्यानुसार 1 जानेवारी 1949 ला RBI भारत सरकारच्या मालकीची संस्था बनलेली आहे. पुढे जाऊया, संरक्षण खात्याचे प्रमुख नियंत्रक कोण आहे? डॉक्टर मयंक शर्मा. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया सेबीचे 11वे अध्यक्ष कोण आहे? तुहिन कांत पांडे. सेबीचे 10वे अध्यक्ष होते मित्रांनो माधवी पुरी बुच. या सेबीच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या. यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. सेबीची स्थापना जी आहे तर ती 1990 मध्ये करण्यात आली होती आणि तिच्यासाठी 1992 मध्ये कायदा करण्यात आला होता आणि ती वैधानिक संस्था बनली होती 1992 मध्ये. ज्या संस्थेसाठी कायदा करण्यात येतो ती वैधानिक संस्था बनते. रतन टाटा एंडोमेंट फाउंडेशनचे नवीन अध्यक्ष ठरले आहे एन चंद्रशेखरन. पुढे जाऊया, दुसरा क्वेश्चन. 2025 मध्ये राष्ट्रीय सांख्यिकी दिन कधी साजरा केला जातो? तर राष्ट्रीय सांख्यिकी दिन जो आहे तर तो 29 जून रोजी सेलिब्रेट केला जातो. बघा मित्रांनो, 29 जून हा जो सांख्यिकी दिवस आहे तर तो आपण दरवर्षी सेलिब्रेट करतो. पहिल्यांदा हा दिवस 2007 मध्ये आपण राष्ट्रीय सांख्यिकी दिन म्हणून सेलिब्रेट केला होता. या दिवसाचा मुख्य उद्देश म्हणजे लोकांमध्ये सांख्यिकीच्या महत्वाबद्दल जागरूकता वाढवणे, जे करून सामाजिक आर्थिक नियोजन आणि धोरण ठरवण्यात सांख्यिकीची उपयुक्तता समजू शकेल. सांख्यिकी म्हणजे आकडेवारी. फॉर एक्झाम्पल, आकडेवारी वेगवेगळे प्रकारची असू शकते. जसं की तुमच्या घरात किती लोक आहे, तुमच्या घरातले लोक किती पैसे कमवतात, ठीक आहे. त्यानंतर लहान मुलं किती, मोठी मुलं किती आहे, मग त्यांचं इन्कम किती आहे, देशातल्या लोकांचं एकूण इन्कम किती आहे, देशामध्ये गरिबीचं प्रमाण किती आहे, देशामध्ये बेरोजगारीचं प्रमाण किती आहे, याबाबत वेगवेगळी आकडेवारी आपल्याला बघायला मिळते. त्याला सांख्यिकी म्हटलं जातं आणि सांख्यिकी दिवस 29 जूनला सेलिब्रेट केला जातो. यावर्षीची थीम लक्षात ठेवा, 75 इयर्स ऑफ नॅशनल सॅम्पल सर्वे.
तर बघा आपल्याकडं जे काही सांख्यिकीय आकडेवारी गोळा करण्याचं काम करतं NSSO, नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन. मग आता हे अलीकडे मर्ज करण्यात आलेलं आहे आणि आपण जर बघितलं तर याचं CSO सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिस सोबत याचं काय झालेलं आहे, मर्जर झालेलं आहे आणि हे नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस बनलेलं आहे, NSO बनलेलं आहे. ठीक आहे, हा झाला अजून एक करंटशी संबंधित मुद्दा. पण आपल्याकडे आता NSO काय करतं तर आकडेवारी गोळा करतं. CSO नावाची संस्था काय करायची तर राष्ट्रीय उत्पन्न मोजायची आणि NSSO काय करायची तर गरिबी बेरोजगारी मोजण्याचं काम करायची. मग आपण जर बघितलं तर NSO नावाची जी संस्था आहे मित्रांनो, तर ती आता दोन्ही कामं करते, राष्ट्रीय उत्पन्न मोजते आणि गरिबांची जी काही आकडेवारी आहे, श्रीमंतांची जी काही आकडेवारी आहे, कोणाकडे किती पैसा आहे त्याबाबत आकडेवारी ही संस्था आता गोळा करते. म्हणजे दोन्हीचं काम एकच संस्था करते. मग ही जी NSSO आहे तर ही सर्वप्रथम ॲज अ नॅशनल सॅम्पल सर्वे म्हणून स्थापन झाली होती 1950 मध्ये आणि आता तिला 75 वर्ष पूर्ण झालेली आहे. मग आपण जर बघितलं ही सांख्यिकीय आकडेवारी गोळा करण्याचं काम करायची ही संस्था आणि तिच्या स्मरणार्थ आपण थीम ठेवलेली आहे 75 इयर्स ऑफ नॅशनल सॅम्पल सर्वे. महत्वाचं आहे. पुढे जाऊया. तिसरा क्वेश्चन आहे, जून 2025 मध्ये प्रदर्शित होणाऱ्या द वन क्रिकेट माय लाईफ अँड मोर हे जे पुस्तक आहे हे कोणाचं आत्मचरित्र आहे तर शिखर धवन याने त्याचं नवीन आत्मचरित्र प्रकाशित केलेलं आहे. म्हणजे एकच आत्मचरित्र एकच असतं ज्यामध्ये स्वतःबद्दलची माहिती आपल्याला बघायला मिळते. द वन क्रिकेट माय लाईफ अँड मोर हे आत्मचरित्र शिखर धवनचं आहे. बघा आत्मचरित्रावर प्रश्न जो आहे तर तो विचारला जातो, जसं की शेन वॉर्नचं आत्मचरित्र जो आहे नो स्पिन त्यावर आपल्याला प्रश्न विचारून झालेला आहे. शिखर धवनचं सुद्धा आहे द वन क्रिकेट माय लाईफ अँड मोर. पुढे जाऊया. उज चेस कप मास्टर्स 2025 विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे तर उज चेस कप मास्टर्स ही बुद्धिबळ स्पर्धा आहे आणि ही स्पर्धा जिंकलेली आहे आर प्रज्ञानंदाने. कोणी जिंकलेली आहे आर प्रज्ञानंदाने. तर भारतीय ग्रँड मास्टर आहे आर प्रज्ञानंदा. याने उझबेकिस्तानमध्ये ताशकंद या ठिकाणी जी बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती उज चेस तर तिचं मास्टर्स कप जिंकलेलं आहे. 19 वर्षाचा आहे आर प्रज्ञानंद. त्याची फिडेची म्हणजे आपण जर बघितलं बुद्धिबळ स्पर्धा ऑर्गनाईज करणारी जी संस्था आहे फिडे तर ती फिडे रेटिंग त्याची झालेली आहे 2778. आता तो जागतिक क्रमवारीत 4थ्या क्रमांकाचा खेळाडू बनला आहे. पहिल्या क्रमांकावर जर बघितलं तर मॅग्नस कार्लसन आहे. दुसऱ्या क्रमांकावर जर बघितलं तर डिंग लिरेन आहे चीनचा. तिसऱ्या क्रमांकावर डी गुकेश आहे आणि 4थ्या क्रमांकावर आर प्रज्ञानंद आहे. तर ही आपल्याला क्रमवारी बघायला मिळते. पुढे जाऊया. जून 2025 मध्ये बांगलादेशच्या अंतरिम सरकारने कोणता दिवस नवीन बांगलादेश दिन म्हणून घोषित केलेला आहे तर बघा बांगलादेशचा आता एक सध्या बांगलादेशला चालवणारा एक व्यक्ती आहे मोहम्मद युनूस. ठीक आहे, आपण जर बघितलं तर हा व्यक्ती अशा प्रकारचा आहे की पहिले तर याला नोबेल पुरस्कार मिळालेला आहे पण आता हा अशा प्रकारे निर्णय घेतोय जे भारताला घातक आहे. यांनी अलीकडे काय निर्णय घेतला की आपण सार्क नावाची संस्था स्थापन केली होती, साऊथ एशियन असोसिएशन फॉर साऊथ ईस्ट नेशन. तर सार्क नावाची जी काही संस्था आपण स्थापन केली होती तर तिला पर्याय म्हणून किंवा तिच्यामध्ये आम्हाला राहायचं नाही तर हा पाकिस्तान बांगलादेश आणि चायना तिघं मिळून एक संस्था स्थापन करतात. म्हणजे भारताला जिथं डॅमेज पोहोचवता येईल तिथं ते काय करताय त्याचा प्रयत्न करताय. आणि याने काय केलं, या मोहम्मद युनूसने ज्या दिवशी शपथ घेतली तो दिवस आहे 8 ऑगस्ट. याने काय केलं 8 ऑगस्ट हा बांगलादेशचा नवीन बांगलादेश दिन असेल असं यांनी जाहीर केलं. म्हणजे आता आपण जर बघितलं तर एखाद्या देशाने स्वतःचा जो दिन आहे तर तो काय घोषित करायला पाहिजे, त्या देशाची निर्मिती ज्या दिवशी झाली तो दिवस घोषित करायला पाहिजे. पण बांगलादेशचा आपण जर बघितला तर हा मोहम्मद युनूस जो आहे तो थोडं वेड्यासारखं करत आहे. 8 ऑगस्ट हा दिवस जो आहे तो त्याने नवीन बांगलादेश दिन म्हणून घोषित केला. का तर मी बांगलादेशचं जे अंतरिम सरकार आहे तर त्याचा मुख्य सल्लागार म्हणून मी शपथ घेतली आणि मग आपण जर बघितलं तर त्याची ती शपथ स्मरणार्थ ठेवण्यासाठी याने 8 ऑगस्ट जो आहे तो नवीन बांगलादेश दिन म्हणून घोषित केलेला आहे. या व्यतिरिक्त त्याने 5 ऑगस्ट हा जुलै उठाव दिन आणि 16 जुलै हा शहीद अबू सईद दिन म्हणून घोषित केलेले आहे. तर 8 ऑगस्ट लक्षात ठेवा बांगलादेश दिन नवीन. बोनालू उत्सव जो आहे तो कुठे आयोजित केला होता, तो बोनालू उत्सव जो आहे मित्रांनो तो हैदराबाद तेलंगणामध्ये आयोजित केला जातो. तर तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये पारंपरिक बोनालू उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. 5 दिवसांचा हा उत्सव आहे. आपण जर बघितलं तर 26 जून पासून
1 जुलै पर्यंत हा उत्सव जो आहे तर तो सेलिब्रेट केला जाणार आहे. गोवळकोंडा जो किल्ला आहे तर त्यामध्ये श्री जगदंबिका अंबावरी मंदिरात हा उत्सव साजरा करण्यात येतो. पुढे जाऊया मित्रांनो. पुढे जाण्या अगोदर आपण ज्या काही बॅचेस सुरू केलेल्या आहेत त्यामध्ये राज्यसेवेची फाउंडेशन बॅच आहे. ही एक बॅच नाहीये, या बॅच मध्ये तुम्हाला 5 कोर्सेस मिळणार आहे, 5 बॅचेस मिळणार आहे, ज्यामध्ये 21,000 PYQ बॅच, NCERT बॅच, स्टेट बोर्ड बॅच, नोट्स पॅक आणि टेस्ट सिरीज या 5 बॅचेस तुम्हाला या बॅच मध्ये मिळणार आहे. सेम कंबाईनची आपण फाउंडेशन बॅच सुरू केली, ही सुद्धा एक बॅच नाहीये. या बॅचचे अभ्यासक्रमानुसार लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर तर तुम्हाला मिळतील, पण या व्यतिरिक्त 21,000 PYQ बॅच, स्टेट बोर्ड बॅच, नोट्स पॅक, टेस्ट सिरीज देखील तुम्हाला यामध्ये मिळतील. त्याचबरोबर हर्षल मॅडमने भूगोल ऑप्शनलची बॅच सुरू केलेली आहे. त्याचबरोबर आजपासून आपण विजेता बॅच 1 ही कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी सुरू करत आहोत आणि विजयश्री बॅच 2 ही आपण राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेसाठी सुरू करत आहोत. तर या 2 पूर्व परीक्षेचे बॅचेस आहे, प्री मेन्स साठी या बॅचेस आहे. जर जॉईन करायचे असेल तर लवकरात लवकर तुम्हाला प्रवेश आपला निश्चित करायचा आहे. यशस्वी बॅच देखील आपण यशस्वी टेस्ट सिरीज जी आहे ती सुद्धा आजपासून आपण सुरू करत आहोत. त्याचबरोबर बघा मित्रांनो, आपण 21,000 PYQ ची सेपरेट बॅच सुरू केलेली आहे, तुम्ही सेपरेट जॉईन करू शकता किंवा हा नोट्स पॅक तुम्ही सेपरेट घेऊ शकता किंवा बॅचेस जर जॉईन केली फाउंडेशन बॅच तर दोन्ही गोष्टी तुम्हाला तिथे मिळून जाईल. त्याचबरोबर ही राज्यसेवेची टेस्ट सिरीज राज्यसेवेच्या फाउंडेशन बॅच मध्ये आणि प्रिलिमच्या बॅच मध्ये देखील तुम्हाला मिळून जाईल. कोणती बॅच जॉईन करायची असेल बॅचवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तिथे बॅचची वैशिष्ट्ये दिसतील, त्या वैशिष्ट्यावर खाली स्क्रोल करा, असा ऑप्शन दिसेल हॅव अ कुपन कोड अप्लाय हिअर. जसं तुम्ही त्यावर कुपन क्लिक करणार तर तिथे तुम्हाला कुपन विचारेल, तर तुम्ही CJ लाईव्ह माझं कुपन टाका आणि समोर अप्लाय करा. अप्लाय केल्यावर फी मध्ये तुम्हाला डिस्काउंट झालेलं बघायला मिळेल. तर पुढे जाऊया. बॅच मध्ये टाइम टेबल नुसार लेक्चर होणार आहे. तर आता प्रिलिमचे जे बॅचेस आहे त्याचं टाइम टेबल असं एकूणच सगळ्या बॅचेसचं टाइम टेबल तुम्हाला आज देण्यात येईल. पुढे जाऊया. 7वा क्वेश्चन. दुबई मार्गे भारतात बेकायदेशीरपणे येणारे पाकिस्तानी सामान जप्त करण्यासाठी कोणत्या एजन्सीने ऑपरेशन डीप मॅनिफेस्ट सुरू केलेलं आहे? तर ऑपरेशन डीप मॅनिफेस्ट जे आहे ते दुबई मार्गे पाकिस्तानचं सामान भारतामध्ये पाठवण्याचा पाकिस्तानी लोकांचा प्रयत्न जो आहे तो हाणून पाडलेला आहे महसूल गुप्तचर संचालनालयाने. तर आपण जर बघितलं तर ऑपरेशन डीप मॅनिफेस्ट लक्षात ठेवा, महसूल गुप्तचर संचालनालय जे आहे तर त्याचं हे ऑपरेशन आहे. यांनी काय केलेलं आहे, दुबई मार्गे भारतामध्ये जे काही 9 कोटी रुपयाच्या पाकिस्तानच्या वस्तू ज्या भारतामध्ये पाठवल्या जात होत्या तर त्या पकडलेल्या आहे. पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यानंतर अधिक कडक कारवाई जी आहे तर ती या धोरणाअंतर्गत करण्यात येत आहे. पुढे जाऊया. जून 2025 मध्ये भारतीय तटरक्षक दलात समाविष्ट झालेल्या पहिल्या जलद पेट्रोल जहाजाचे फास्ट पेट्रोल व्हेकलचे नाव काय आहे? तर पहिली फास्ट पेट्रोल व्हेकल जी आहे तिचं नाव आहे अदम्य. काय? अदम्य किंवा काही ठिकाणी अदम्य पण उल्लेख आहे. तर अदम्य लक्षात ठेवा. अदम्य ही जी आहे तर ती भारतीय तटरक्षक दलाच्या बेड्यामध्ये सामील झालेलं पहिलं फास्ट पेट्रोल व्हेकल आहे. तर आपण जर बघितलं तर एकूण 8 फास्ट पेट्रोल व्हेकलचा समावेश इथं केला जाणार आहे भारतीय तटरक्षक दलाच्या बेड्यामध्ये. आता हे जे काही 8 फास्ट पेट्रोल जहाज आहे ते गोवा शिपयार्ड लिमिटेड बनवणार आहे. लक्षात ठेवा, या जहाजाच्या समावेशामुळे जे काही भारतीय तटरक्षक दल आहे, इंडियन कोस्ट गार्ड जे आहे तर त्याची किनारी सुरक्षा, सागरी देखरेख, कायदा अंमलबजावणी आणि बचाव कार्याची प्रभावीता वाढेल आणि आत्मनिर्भर भारताला बळकटी मिळणार आहे. पुढे जाऊया. पुढचा क्वेश्चन आहे, पहिला हॉकी इंडिया मास्टर कप्स 2025 कुठे आयोजित करण्यात आला होता? तर पहिला हॉकी इंडिया मास्टर्स कप जो आहे तो चेन्नई तामिळनाडू मध्ये आयोजित करण्यात आला होता. पुरुषांची स्पर्धा जी आहे तर ती तामिळनाडूने जिंकलेली आहे. याचं आयोजन होऊन गेलेलं आहे मित्रांनो. पुरुषांची स्पर्धा तामिळनाडूने जिंकली तर महिलांची स्पर्धा जी आहे ती ओडिशाच्या संघाने जिंकलेली आहे. तर याचं आयोजन 18 ते 27 जून दरम्यान करण्यात आलं होतं चेन्नईमध्ये, तामिळनाडूमध्ये महापौर राधाकृष्णन हॉकी स्टेडियम मध्ये. तामिळनाडूच्या पुरुष संघाने ही स्पर्धा जिंकली तर ओडिशाच्या महिला संघाने ही स्पर्धा जिंकलेली आहे. पुढे जाऊया. 10वा क्वेश्चन. जून 2025 मध्ये युनेस्कोच्या तात्पुरत्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झालेलं सालखान जीवाश्म उद्यान कुठं आहे? तर बघा, सालखान जीवाश्म उद्यान जे आहे ते सोमभद्र जिल्हा उत्तर प्रदेश या ठिकाणी आहे. जीवाश्म नेमकं काय असतं? तर जीवाश्म म्हणजे जे काही दगड आहे किंवा जमीन आहे त्यावर जे काही यापूर्वी जे काही जीव अस्तित्वात होते त्यांचे जे काही ठसे उमटतात त्याला काय म्हटलं तर जीवाश्म. काही लोकांना वाटतं की
जे काही जीव आहे त्याचे आपल्याला अवशेष मिळतात. लाखो करोडो वर्षापूर्वीचे जे काही जीव आहे तर त्यांचे आजकाल अवशेष शिल्लक राहिलेले नसते. काही मोठाले जीव असतात त्यांचे हाडकं शिल्लक राहिलेले असतात, पण असे बरेचसे जीव असतात ते त्यांचे हाडकं सुद्धा शिल्लक राहिले नसतात, फक्त त्यांचे ठसे बघायला मिळतात. ते आपल्याला जमिनीवर किंवा जमिनीच्या आतमध्ये दगडावर बघायला मिळतात. यांना जीवाश्म म्हटलं जातं. मग आपण जर बघितलं तर युनेस्कोने तात्पुरते जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये सालखान जीवाश्म उद्यान जे सोनभद्र उत्तर प्रदेशमध्ये आहे तर त्याचा समावेश जो आहे तो आपल्या तात्पुरत्या यादीमध्ये केलेला आहे. आपण जर बघितलं 25 हेक्टरवर हे क्षेत्र जे आहे तर ते पसरलेलं आहे. स्ट्रॅमेटोलाइट्स आणि शैवाल यांचे जीवाश्म 104 अब्ज जुने 1.4 बिलियन इयर्स ॲगोचे जे काही जीवाश्म आहे ते आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. ठिकाण लक्षात ठेवा, उत्तर प्रदेशमधील सोनभद्र जिल्ह्यातील सालखान जीवाश्म उद्यानामध्ये आपल्याला बघायला मिळतात. 63 भारतातील स्थळ आहे ज्यांचा समावेश युनेस्कोने आपल्या तात्पुरत्या स्थळांच्या यादीत केलेला आहे. पुढे जाऊन याला युनेस्कोच्या हेरिटेज साईटचा जो दर्जा आहे तर तो भविष्यात मिळू शकतो, पण आता तात्पुरत्या स्थळांच्या यादीमध्ये यांचा समावेश करण्यात आलेला आहे. पुढील क्वेश्चन आहे 11वा. आशियाई स्क्वॅश डबल चॅम्पियनशिप 2025 मध्ये भारताने कोणते स्थान मिळवले? तर बघा मित्रांनो, आशियन स्क्वॅश चॅम्पियनशिप मध्ये भारताने पहिलं स्थान मिळवलं. तर पुरुषांच्या स्पर्धेमध्ये, महिलांच्या स्पर्धेमध्ये आणि मिश्र स्पर्धेमध्ये भारताने सगळीकडे पहिलं स्थान मिळवलेलं आहे. तर पुरुष दुहेरी स्पर्धेमध्ये अभय सिंग आणि वेलावन सेंथल कुमारने पहिलं स्थान जिंकलं. महिला दुहेरीमध्ये अनाहत सिंह आणि अनुभवी ज्योत्स्ना चिनप्पा यांनी पहिलं स्थान जिंकलं. आणि मिश्र दुहेरीमध्ये अनाहत सिंह आणि अभय सिंग यांनी पहिलं स्थान जे आहे ते जिंकलेलं आहे. म्हणजे सगळीकडे आपण भारताने चांगली कामगिरी केलेली आहे. एशियन स्क्वॅश डबल चॅम्पियनशिप जी आहे तर ती 23 ते 26 जून दरम्यान मलेशियामध्ये कुचिंग या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. कुचिंग येथे अरेना एमास या ठिकाणी तिचं आयोजन झालं होतं. ही मिश्र दुहेरी पुरुषांमध्ये, त्याचबरोबर पुरुष दुहेरी, महिला दुहेरी आणि मिश्र दुहेरी अशा 3 गटात तिचं आयोजन करण्यात आलं होतं. पुढे जाऊया. आंतरराष्ट्रीय उष्णकटिबंधीय दिन 2025 कधी साजरा केला जातो? तर आंतरराष्ट्रीय उष्णकटिबंधीय दिन 29 जूनला सेलिब्रेट केला जातो. लक्षात ठेवायचं आहे. यावर्षीची थीम आहे युनाइट ॲक्ट. 29 जून 2017 पासून हा दिवस साजरा केला जातो. तर याचा उद्देश आहे उष्णकटिबंधीय क्षेत्रामध्ये जी काही आपल्याला जैवविविधता बघायला मिळते, ज्या आव्हानं आणि संधी बघायला मिळतं त्याबाबत जागरूकता पसरवणे हा या पाठीमागील उद्देश आहे. 29 जूनला राष्ट्रीय सांख्यिकी दिवस आणि आंतरराष्ट्रीय उष्णकटिबंधीय दिवस 2 दिवस साजरा केले जातात. मागचे टेस्ट क्वेश्चन बघा, थोडे इंटरेस्टिंग आहे. उष्णकटिबंधीय दिन आपण साजरा करतो, पण पृथ्वीवर किती डिग्रीच्या दरम्यान उष्णकटिबंध आपल्याला बघायला मिळतं? हा तुमचा आजचा पहिला क्वेश्चन आहे. दुसरा क्वेश्चन आहे नॅशनल सॅम्पल सर्व्हे ही स्थापना कधी करण्यात आलेली आहे? हे तुम्ही मला सांगायचंय. ऑलरेडी मी तुम्हाला लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे. आणि तिसरा क्वेश्चन आहे अदम्य जहाज जे आहे तर ते फास्ट पेट्रोल व्हेकल जे आहे तर ती कोणी बनवलेली आहे, हिची निर्मिती कोणी केलेली आहे हे तुम्ही मला सांगायचे आहे. तर हे 3 टेस्ट क्वेश्चनचे आन्सर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. लेक्चर जर आवडला असेल लेक्चरला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, अभ्यास मित्रचा ॲप डाउनलोड करा आणि क्वालिटी एज्युकेशनचा अनुभव घ्या. थांबूया मग आता आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन. जय हिंद.